मित्रांनो, इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता टाटा कॅपिटलचा आयपीओ मार्केटमध्ये येतोय. 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरला हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन आहे की जो 15,500 कोटी रुपयांचा असणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार ही कंपनी एक एनबीएफसी आहे आणि अप्पर लेअर कॅटेगरीमध्ये येते. या श्रेणीमध्ये टाटा कॅपिटल ही भारतामधील तिसरी मोठी एनबीएफसी असेल. कंपनीने आपला डीआरएचपी फाईल केला होता आणि त्याला मंजुरी मिळाली होती आणि आता आयपीओला डायरेक्ट परमिशन मिळालेली आहे. आता या आयपीओ मध्ये जवळपास 47.58 कोटी इक्विटी शेअर्स असतील, 21 कोटी शेअर्स आहे फ्रेश इश्यू असणार आहेत, 26.58 कोटी शेअर्स हे ऑफर फॉर सेल असतील. यामध्ये टाटा सन्स जे प्रमोटर आहेत ते 23 कोटी शेअर्स विकून टाकणार आहेत आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आपले 3.58 कोटी शेअर्स याच्यामध्ये विकणार आहेत. याचसोबत 5% शेअर्स पोस्ट ऑफर इक्विटीचा हिस्सा असतील जो इलिजिबल एम्प्लॉईसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. तसेच त्यांची प्राइस बँड आहे 310 ते 326 असणार आहे. लॉट साईज असेल 46 शेअरची, फेस व्हॅल्यू असेल 10 पर शेअर. पण प्रश्न असा येतो की मार्केटमधील वाढत्या अस्थिरतेमध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स आणि अशा इतर कंपन्यांनी आपले आयपीओ लिस्टिंग पुढे ढकललं होतं आणि त्याच्यामध्ये टाटा कॅपिटलने त्यांचं लिस्टिंग करतायत. तर तुम्हाला काय वाटतंय, टाटा कॅपिटलचा आयपीओ मार्केटमध्ये किती यशस्वी होऊ शकतो? खाली कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं टाटा कॅपिटल बद्दल तेही त्याच्या खाली कळवा.